देवा. नंदी. होय देवा, मी मुद्दामच आपल्या भेटीसाठी आलो. देवा, महाशिवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे. सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सर्व भक्तांना आपले दर्शन होणार देवा. होय नंदी. देवा, ह्या वेळेस मला कैलासातील ते क्षण आठवतात. कैलासात आपण सर्वजण हा उत्सव किती उत्साहाने साजरा करायचो. होय नंदी, ते क्षण माझ्या देखील अजूनही स्मरणात आहे. कैलासातील सर्व भक्त गण यांना देखील आपल्या दर्शनाची इच्छा असणार. तू जे म्हणतो आहेस ते सत्य आहे. जेजुरी गडावर देखील उत्सवाची सिद्धता सुरू होईल. होय देवा, माझ्यासाठी काही आज्ञा असेल तर आपण सांगावी. निश्चितच. शुभम भवतु. बानू, शुभम भवतु. देवा, किती वेळ वाट बघायला लावली मला. बानू, मला जरी विलंब झाला तरी मी माझा शब्द पाळला आहे. आज का कुणास ठाऊक तुमची लय आठवण येत होती देवा. असं वाटत होतं का आत्ताच्या आत्ता येऊन भेटावं. होय, मला समजत होतं. आणि तसंही पंधरवड्यातून 2 वेळा भेटायचा नियम तर आहेच माझा. देवा, तुम्ही नियम हाय म्हणून मला भेटायला आला हायसा का माझ्यावर जीव हाय म्हणून? नियम तर आहेच, पण माझं प्रेमही आहे तुझ्यावर. मग आपण असं कशापायी भेटायचं? जेव्हा तुम्ही गडावर असताना मी हाते एकली असते. होय, पण बानू, मी आलोय ना तुला भेटायला. हे तुम्ही आता आला हायसा आणि आता उद्या हगलीत जाणार. होय, कारण तोही एक नियम आहे. ते काय नाही देवा, मी आज तुम्हाला नाही जाऊ द्यायची उद्याच्या. बानू, देवा, ह्या वेळेला मी तुम्हाला गडावर जाऊ देणार नाही. मी तुला काय आशीर्वाद देऊ कार्तिकेय? श्री खंडेराय बाहेर भेटले. त्यांनी देखील हेच विचारलं. माते, मला खरंच काही नको आहे. आपल्या दोघांशी बोलता यावं, आपल्यासोबत काही क्षण राहता यावं एवढीच इच्छा आहे माझी. आजवर तू राजवाड्याच्या बाहेर थांबायचास, दुरूनच मला पाहायचास. पण आज जसं तू मला भेटायला आला आहेस तसं आधी का नाही आलास? माते, त्यावेळी मी असा आलो असतो तरी देखील तू मला ओळखू शकली नसतीस. आणि मी आत यावं
अशी श्री खंडेरायांची इच्छा नव्हती. त्यावेळी यांनी काहीतरी विचार केला असेल. हो, आज कशी आठवण आली मातेची? सांगतो. महाशिवरात्र जवळ आली आहे. म्हटलं आपल्या दोघांचं दर्शन घ्यावं, उत्सवासाठी काही हवं नको ते पाहावं म्हणून आलो. मला वाटलंच तू येशील. कैलासात सगळे गण आपली प्रतीक्षा करत आहेत. त्यांना सगळ्यांना सांग की मी त्यांना बोलावले आहे म्हणून. कैलासात मी सगळ्यांसाठी भोजन करायचंय. त्यांना काय हवं काय नको हे पाहायचंय. सगळं आठवतंय मला. तुला स्मरण झाले आहे हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा कैलासात देखील उत्सव साजरा झाला. यावेळी इथे सगळे आले की सगळ्यांसाठी मी भोजन करणार आहे. श्री खंडेराय कुठे गेले आहेत? बानूकडे. महाशिवरात्र जवळ आली असताना माझी इच्छा होती की यांनी यावेळी इथेच थांबावं, पण मी उगाच काळजी करत बसलो आहे. जयाद्री तुझी सखी आहे. तूच हे सारं घडवत आहेस. हे इतकं सोपं नाही कार्तिकेय. माते, तू अस्वस्थ का आहेस? मी घेतलेल्या निर्णयाचा मला पश्चाताप होऊ नये म्हणजे झालं. तसं काही घडणार अशी चावल लागल्यास मला हाक मारावी माते. होय, आज्ञा असावी. हे काय, तू आलास आणि चाललास देखील? मी तुझ्यासाठी भोजन करते, तू विश्रांती घे. नाही माते, तुझ्याशी बोललो खूप बरं वाटलं. सैन्य माझी प्रतीक्षा करत असेल, त्यांना मी तसंच सोडून आलो आहे. मला निघायला हवं. येतो मी तुझी वाट पाहते आहे. बानू, आता तरी तुझा राग गेला ना? नाही देवा, अगोदर तुम्ही मला सांगा की तुम्ही आता किती दिवस थांबणार आहात? बानू, मला उद्या जावं लागेल. देवा, मी बायको आहे ना हो तुमची. लगीन झालं आहे ना हो आपलं. मग असं कुठं असतोय होय संसार? बानू, आज काय झालं आहे तुला? आजपर्यंत तू असे प्रश्न कधीच विचारले नाहीस. कारण माणसातही त्यासनी जे जे हवं ते करून घेतात, पण म्या गप राहिले आणि म्हणून मी अशी एकली पडली आहे. नाही बानू, तू एकटी नाही आहेस. मी आहे तुझ्या बरोबर. वही देवा, पर किती दिस? एक दिस? याआधी माझ्या केवळ दर्शनाने तू आनंदी व्हायचीस, परंतु आज मी तुझ्यासह एक दिवस असून देखील तू आनंदी नाहीस. बानू, असं का? कारण देवा, म्या बी संसाराचं सपान बघितलं होतं. मला असं वाटलं होतं का आज न उद्या मला तुमच्या संग राहायला मिळेल. भलं सोन्याचा राजवाडा नसेल, पर असं एक घर असेल जिथं मला माझा संसार थाटता येईल. तसं आता मला काही कमी नाही बघा. काही उन्ह पडत नाही. घरावर न धान्याची पोती येत्या. तुम्ही दागिनं देता, कापड बी पाठवता. पर तुम्हीच नसाल तर ह्या समध्याचं काय करू म्या? बानू, तू आज माझ्याशी असं काही बोलशील असं मला वाटलं नव्हतं.
मी कधी बोलू देवा? असं काय आहे का तुम्ही म्हाळसाताईंचं ऐकता, त्यांच्या संग राहता, पर तुम्ही माझ्या संग राहत नाही? माझा आधी म्हाळसेशी विवाह झाला आहे, तेव्हा स्वाभाविकपणे प्रथम पत्नीचा मान मला तिला द्यावाच लागेल. पर मी अभी तुमची दुसरी बायको आहे देवा, आणि त्याच अधिकारानं मी तुम्हाला सांगते तर तुम्ही गडावर नाही जायचं. बानू, मला जावंच लागेल. बानू, बानू, हे काय चालवलंयस तू? आजवर इतक्या समस्या, अनेक अडथळे पार करून तू इथवर आली आहेस आणि आज हा असा हट्ट. वय देवा, माझं काय बी झालं तरी चालत, मी ह्या दरवाजामध्ये बसून राहील, तुमचं पाय धर, पण मी तुम्हाला नाही जाऊ द्यायची. आपण ह्या क्षणी देखील आनंदात राहू शकतो, आणि असं असताना तू उद्याचा का विचार करत आहेस? उद्याचं उद्या पाहूया. म्हाळसा, तुम्ही जाग्याच आहात? हो देवी. देवी, आम्ही गडावर रात्रीचे सगळीकडे फिरून आलो. आपण इथे दिसलात म्हणून आम्ही आपली भेट घेण्याकरता आलो. आम्ही महाशिवरात्रीसाठी नियोजन केलं आहे, ते तुम्हाला सांगावं म्हणून आलो. काय ठरवलंय तुम्ही? सर्वप्रथम नारद मुनींना सांगून सगळ्यांना निमंत्रण पाठवली आहे. हे उत्तम झाले. देवी, गडावर देव देवी, नवग्रह, ऋषीमुनी तसंच सर्व भक्तांची निवासाची आणि अन्नप्रसादाची सोय करायला सांगितली आहे. आपण हे सगळे केले असताना मला काही करण्याची आवश्यकताच नाही. असं कसं? तुम्हाला काही सुचवायचं असेल तर सांगावं. मला केवळ एकच शंका आहे देवी. आपण ही सगळी व्यवस्था केली असताना उत्सव मूर्ती इथे असायला हवेत. देवी, आपण असं का म्हणत आहात? बंधू जयाद्रीला म्हणजेच बानूला मी खूप चांगलं ओळखते. तिचा संयम सुटत चालला आहे. त्यात हे तिला भेटायला गेले आहेत. ह्यांना परत येता आलं म्हणजे झालं. मला एकच वाटतं, श्री खंडेराय भोळे आहेत. त्यांनी परस्पर कोणतंही वचन द्यायला नको. मलाही तशी काळजी वाटते आहे देवी. देवी, तशी वेळ आलीच तर आपण पाहू काय करायचं ते. वेळ पडल्यास मी स्वतः त्यांना घेऊन येईन. नारायण नारायण. नारदा, काय वार्ता आहे? आपण ओळखले असेलच, परंतु मी आपल्याला औपचारिक निमंत्रण द्यायला आलो आहे. यावेळी जेजुरी गडावर महाशिवरात्रीचा भव्य महाउत्सव साजरा होणार आहे. श्री विष्णूंनी आपल्याला आमंत्रण द्यायला सांगितले. अद्भुत आनंद सोहळा आहे हा. मी ह्यावेळी तिथे निश्चितच उपस्थित राहीन. हेच निमित्त आहे ज्यावेळी सगळे शिवभक्त शिवभक्तीच्या परमोच्च आनंदात असतात. परंतु पिताश्री, एक शंका आहे. विचार नारदा. या मल्हारी चरित्रात श्री म्हाळसा देवींना आता हे कळले आहे की त्यात श्री पार्वती देवींचा अवतार आहे. पण मग असे असताना त्या श्री खंडेरायांना बानूकडे कसे जाऊ देतात? ही खरे तर शक्तीची परीक्षा आहे. शिवाचे विभाजन त्यांनीच केले आहे. पण आता त्यांना कळून चुकलं आहे की त्या हे फार काळ सहन करू शकणार नाही. आणि शिव तर दिलेल्या वचनाप्रमाणे आचरण करतायत. आणि बानू तर मनुष्य आहे.
तिला शिवलोकात घेऊन जाण्यासाठी, तिला मनुष्य जन्माच्या वर आणण्याचा हा जो प्रयत्न चालू आहे तो त्याच्या त्याच्या गतीप्रमाणे होत राहील. नारायण नारायण. आणि तिला शिवलोकात राहण्यासाठी तिची आत्मिक उन्नती करण्याचा हा प्रयत्न आहे. पण तिला आता सत्य कळायलाच हवे, नाहीतर अनर्थ उद्भवेल. आपण माझ्या शंकेचे निरसन केलेत. मी कृतार्थ झालो. आज्ञा असावी पिताश्री. हे गंगे, हे सरपण आणलंय बघ राहणार. कळालं की वरडतायसा कशा पायी. देवा देवा हा देवा. शुभम भवतु. रंगा, अरे सकाळपासून तू कुठे होतास? ते आपलं सरपण आणायला गेलो होतो राहणार. रंग्या, अरे किती वेळा सांगितलं हाय का माणसं हाय ती हतमोप ते कराया. अगं आता कशा पाहिजे असणे तारास. हा मी आहे की. याक सांगू का देवा? बोल रंगा. नाही म्हणजे तुम्ही हत आला लय चांगलं झालं बघा. म्हणजे आम्ही असतोय हात बानुसनी काय हवं न ग बघतोया. पर तशी एकलीच असती या देवाची. पण खरंच बर झाला तुम्ही हात आलात ते. नाही म्हणजे तुम्ही आता आलायसा तर मॉप दिस राहा. नाही म्हणजे आमसनी बी तुमची सेवा करायला मिळेल. रंगा, मला तुमची भावना कळत आहे, परंतु मला तसं नाही करता येणार. मला गडावर जावंच लागेल. आव पर मावशे, मी आधी देवासनी म्हणलं का त्यांनी हत राहावं म्हणून. मी त्यासनी जाऊच द्यायची नाही. बरं झालं तूच म्हणलीस देवासनी का थांबा हत. नाही म्हणजे देवा आमचं तसं काय चुकलं का? तसं असेल तर सांगा म्हणजे. रंगा, मी चंदनपुरीमध्ये काढलेले दिवस अजूनही माझ्या स्मरणात आहे. मला तुम्ही सर्वजण अतिशय प्रिय आहात, परंतु मला इथे थांबणं शक्य नाही हे देखील एक सत्य आहे. अहो पर असं का देवा? बानू, गडावर महाशिवरात्रीचा उत्सव समीप आला आहे. गडावर सर्वजण त्याचीच सिद्धता करत आहेत आणि म्हणून मला तिथे जाणं हे क्रमप्राप्त आहे. मी म्हणून म्हणालो की मला इथे थांबणं शक्य नाही.